त्याचं श्रेय हे निश्चितच सावित्री देवी फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानज्योती आणि क्रांतिज्योती यांना जातं। विविध प्रशासकीय सेवांमध्ये देखील आज महिला स्वाभिमानाने पद भूषवत आहेत आणि म्हणून एक कवी म्हणतो, सरकारी हुद्द्यात खुर्चीत बसली असती का, सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, फुले सावित्री नसती तर, फुले सावित्री नसते तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसते तर मुलगी शिकली असती का। हे त्यांचं योगदान आहे, त्याचं आपण स्मरण केलं पाहिजे आणि त्यांनी घालून दिलेल्या या शिक्षणाच्या महत्वाचा जास्तीत जास्त उपयोग करून आपण देखील यशस्वी झालं पाहिजे। हीच खऱ्या अर्थाने ज्ञानज्योती सावित्री देवी फुले यांना खऱ्या अर्थाने आपलं सर्वांचं ते विनम्र अभिवादन असेल। मी आपल्या सर्व स्टाफच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने आणि सन्माननीय दोन्ही मुख्याध्यापकांच्या वतीने सावित्री देवी फुले यांना विनम्र अभिवादन करतो आणि पुढील सूत्र आपले शिरसाट सर यांना